श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज मी तुम्हाला स्वामी समर्थांच्या कृपेची एक हृदयस्पर्शी कथा सांगणार आहे. ही कथा आपल्याला शिकवते की संकट कितीही मोठे असले तरी स्वामींवरील श्रद्धा कधीही सोडू नये. जसे आपले स्वामी नेहमी सांगतात की डगमगू नका, फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आणि श्रद्धेने आणि विश्वासाने आपलं कोणतेही काम असो ते माझ्यावर विश्वास ठेवून करा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल. असंच एका गावात रामचंद्र नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. तो रोज सकाळी उठल्याबरोबर स्वामी समर्थांचा हा आपला जप म्हणजेच श्री स्वामी समर्थ हा जप करायचा. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. पत्नी, 2 लहान मुले आणि वृद्ध आई वडील यांचा सांभाळ करताना त्याला अनेक अडचणींना सामोरे जावं लागत होतं. 1 वर्ष दुष्काळ पडला. शेतातील सर्व पिके वाळून गेली. घरात धान्य संपले. कर्ज वाढत होते. गावातील लोक त्यांची चेष्टा करू लागले. ते म्हणायचे, इतका स्वामींचा जप करतोस ना, मग स्वामी तुला मदत का करत नाही? रामचंद्र मात्र शांतपणे उत्तर द्यायचा, माझे स्वामी माझी परीक्षा घेत आहेत. योग्य वेळ आली की ते नक्कीच कृपा करतील, असा मला विश्वास आहे. एके रात्री त्याला स्वप्न पडले. स्वप्नात स्वामींनी दिसले आणि म्हणाले, घाबरू नकोस बाळा, उद्या सकाळी गावाच्या बाहेर असलेल्या वडाच्या झाडाजवळ जा. सकाळ होताच रामचंद्र तिथे गेला. झाडाखाली एक वृद्ध गृहस्थ बसले होते. त्यांनी रामचंद्राला प्रेमाने विचारले, तुला काम करायची तयारी आहे का? तुझी काम करायची तयारी आहे का? रामचंद्र म्हणाला, हो, कोणतेही काम नक्कीच मी प्रामाणिकपणे करीन. त्या गृहस्थांनी त्याला त्याच्या शेतात काम दिले. काही महिन्यात त्याने मेहनत, प्रामाणिकपणा आणि श्रद्धेच्या जोरावर सर्वांचे मन जिंकले. त्याला चांगला मोबदला मिळू लागला. हळूहळू त्याने आपले कर्ज फेडले, घराची परिस्थिती सुधारली आणि मुलांचे शिक्षणही सुरू झाले. काही दिवसांनी तो पुन्हा अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी गेला. स्वामी त्यांच्याकडे पाहून हसले आणि म्हणाले, बाळा, समजले का आता? संकट हे शिक्षा नसते रे, ती श्रद्धेची परीक्षा असते. असे म्हणताच रामचंद्राच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. त्याने स्वामींच्या चरणी मस्तक ठेवले आणि आयुष्यभराच्या स्वामींचे नामस्मरण करण्याचा संकल्प केला. तर भक्तांनो, आपल्याला या कथेतून काय शिकायला मिळते? जीवनात कितीही संकटे आले तरी श्रद्धा, संयम आणि प्रामाणिकपणा सोडू नका. स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताची योग्य वेळी काळजी घेतात आणि त्यांच्या कृपेचा मार्ग आपल्याला लगेच दिसत नाही, पण त्यांच्या कृपेवर विश्वास ठेवणारा भक्त कधीच निराश होत नाही. तर व्हिडिओच्या शेवटी आपण एकदा स्वामींना मनापासून स्मरूया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जरी ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. श्री स्वामी समर्थ.